जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत. मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणीमधील एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे की आकृतीतील रिक्त जागा ओळखा. तर आपण पोलीस भरतीला जे प्रिव्हियस इयर्सला आलेले क्वेश्चन्स आहेत ते पूर्ण एका टाईपचे क्वेश्चन घेतले आहेत आणि सध्याच्या या व्हिडिओमध्ये त्रिकोणातील लुप्त पद शोधणे यावरती आधारित प्रश्नांची एक मालिका आपण सोडून घेणार आहोत. दोस्तांनो, सर्वप्रथम आपल्याला पाहायचा आहे पहिला प्रश्न. आणि पहिला प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला दिसतंय की प्रत्येक त्रिकोणाच्या बाहेर 3 संख्या आहेत आणि मध्ये एक संख्या आहे. थोडक्यात या बाहेरील 3 संख्यांपासून मधली संख्या येणार आहे. जो नियम या आकृतीमध्ये लागणार तोच नियम या त्रिकोणामध्ये पण लागणार आणि तोच नियम या आकृतीमध्ये पण लागणार आहे. तर आता कशा प्रकारे सोडवायचं आहे? आपल्याला आपला वेळ वाचवायचा आहे, त्यामुळं पटकन क्वेश्चन आणि ते सोल्युशन मी देत आहे. आता इथं पाहायचंय मला बाहेरच्या संख्या कंपॅरेटिव्हली छोट्या आहेत, मधली संख्या मोठी आहे. तर सर्वप्रथम मी मित्रांनो काय करणार, बाहेरच्या तिन्ही संख्यांच्या ची मी बेरीज करणार आहे. 2 + 6 + 4 होतंय किती? तर पाहायचंय मला, येणार आहे 12. आता 12 पासून मला 156 आणायचंय. मग आता मला काय करता येईल, 12चा वर्ग अधिक 12, 12चा वर्ग अधिक 12 बरोबर झालंय किती? 156 मधली संख्या आलेली आहे. थोडक्यात मला एक नियम प्राप्त झालेला आहे की बाहेरील सर्व संख्यांची बेरीज करायची मला. 9 + 4 + 7 आणि ही जी बेरीज जी आलेली आहे दोस्तांनो, ती आलेली आहे किती? 20. नंतर जी काही बेरीज येणार आहे त्याचा वर्ग अधिक 30 संख्या मला करावं लागणार आहे. म्हणजे काय, तर 20चा वर्ग अधिक 20, 20चा वर्ग अधिक 20 बरोबर किती होणार? 420. मग आता तिसऱ्या त्रिकोणामध्ये सुद्धा तसाच प्रकार मला करायचा आहे. 6 + 8 + 1, 6 + 8 + 1 आणि होणार किती आहे? 15. आणि मित्रांनो, 15चा वर्ग अधिक 15, 15चा वर्ग होतो 225, 225 अधिक 15 होणार किती? 240. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे कोणतं? पर्याय बी. पोलीस भरती 2026 ला पुणे पोलीस भरतीला आलेला प्रश्न. मग प्रश्न क्रमांक 2 आपल्याला परत एकदा आपल्या स्क्रीनवरती पाहायचा आहे आणि कशा प्रकारे मला प्रश्न सोडवता येणार आहे याचं सुद्धा मला प्रॉपर निरीक्षण करायचं आहे. आता पहिला त्रिकोण जर मी पाहीन आणि बाहेरच्या ज्या संख्या आहेत 1, 5 आणि 8 या तिघांचा जर मी गुणाकार करीन, 1, 5 × 8 तर येणार किती दोस्तांनो? 40. पण मध्ये दिलेलं आहे मला 20. तर 40 पासून 20 कसं आणणार मी? तर दोस्तांनो मला काय करावं लागेल? 40/2 करावं लागेल आणि येणार किती? तर 20. ही आली आहे मधली संख्या. थोडक्यात परत एकदा मला सूत्र सापडलेलं आहे, तिन्ही संख्यांचा गुणाकार भागिले 2 करायचा आहे मला. मग 6 × 4 × 3 अगर मी करीन तर हा जो गुणाकार येणार आहे 6 चोक 24 आणि 24 त्रिक किती होणार आहे? 72. आणि 72 मित्रांनो भागिले 2 जर करीन तर येणार किती? 36. नंतर तिसरा प्रकार जो आहे किंवा तिसरा त्रिकोण आहे त्यात सुद्धा हीच प्रक्रिया करायची मला. 1 × 5 × 12 यांचा गुणाकार येणार आहे किती? 60. आणि दोस्तांनो 60/2 जर करीन मी तर उत्तर येणार आहे माझं किती? 30. आणि हा आहे पहिला पर्याय, पोलीस भरती SRPF 2026 ला विचारण्यात आलेला प्रश्न. मग प्रश्न क्रमांक 3 दोस्तांनो, इथं परत एकदा मला पाहायचंय की त्रिकोणाच्या बाहेरच्या संख्या कोणकोणत्या आहेत. पहिला त्रिकोण जर मी पाहीन तर बाहेरील संख्या दिसतात आहे मला 1, 5 आणि 2. मग आता या तिन्ही संख्यांची जर मी बेरीज करत असेल 1 + 5 + 2 तर ही बेरीज किती येणार आहे? ती येणार आहे 8. मध्ये दिलेले दोस्तांनो किती? 16. मग 8 × 2 किती होणार आहे? तर होणार आहे 16. म्हणजे आलेली आहे मधली संख्या. मग आता दुसरा त्रिकोण पाहायचा आहे परत मला. दुसरा त्रिकोण जो आहे तो आहे 3 + 7 + 5. 3 + 7 + 5 होणार किती? 15. आणि दोस्तांनो 15 × 2 होणारे किती? 30. जी आलेली आहे काय? मधली संख्या. तिसऱ्या त्रिकोणामध्ये तसाच काहीसा प्रकार मला करावा लागणार. 5, 9 आणि 3 ची बेरीज करावं लागणार मला. 5 + 9 + 3 आणि ही सगळी बेरीज केल्यानंतर दोस्तांनो बेरीज प्राप्त होणारे किती? 17. आणि मला सरते शेवटी 17 × 2 करावं लागणार आहे. 17 × 2 येणार किती? 34. 34 पर्यायामध्ये आहे का आन्सर? येस. तर पर्याय डी, छत्रपती संभाजीनगर पोलीस भरतीला 2026 ला विचारण्यात आलेला प्रश्न. मग प्रश्न क्रमांक 4 दोस्तांनो, प्रश्न क्रमांक 4 च्या त्रिकोणांचं निरीक्षण केलं तर मला मधल्या संख्या ज्या आहेत 49, 144 या वर्ग संख्या जाणवत आहेत.
आणि दोस्तांनो एकूण 50 जे आहे ते आहे 7चा वर्ग. आता मला बाहेरील संख्यांचा वापर करून मला 7 आणावं लागणार आहे. मग आता इथं काय करणार मी, या दोघांची बेरीज करणार मी. या दोघांची 5 अधिक 4 बेरीज किती होतीये 9. 9तून खालची संख्या जी आहे ती वजा करून टाकणार, आलं किती माझं 7. आणि मग अल्टिमेटली 7चा वर्ग बरोबर येणार किती 49. मग आता दुसरा जो प्रकार आहे ती परत एकदा मला पाहायचंय. या दोघांची बेरीज किती येते, 7 आणि 8ची बेरीज येते ती येणार आहे 15. 15 वजा मला कोणती संख्या करायची आहे, खालील संख्या म्हणजे 3. तर उत्तर येणार माझं 12. आणि दोस्तांनो 12चा वर्ग बरोबर मधली संख्या आलेली आहे 144. मग आता तिसऱ्या त्रिकोणामध्ये सुद्धा तसाच काहीसा प्रकार करणार दोस्तांनो. मी काय करणार आहे, या दोघांची बेरीज करणार आहे. 11 अधिक 5 किती होणार आहे 16. 16तून मी खालची संख्या जी आहे ती वजा करून टाकणार. 16 वजा 5 किती झाले दोस्तांनो, ते येणार 11. आणि 11चा वर्ग बरोबर येणार आहे किती 121. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे पर्याय सी. मग दोस्तांनो प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 ला आपल्याला परत नीट निरीक्षण करायचे. मधले आकडे मोठे आहेत म्हणजे इथं निश्चितपणे वर्ग किंवा घनाचा वापर केलेला असणार. आता तो कसा केलेला आहे हे आपण पाहूया. आता इथं बाहेरच्या तिन्ही संख्यांची बेरीज करायची मला. 8 अधिक 1 अधिक 2 किती होत आहे दोस्तांनो, ते होत आहे 11. आणि जर 11 येत असेल तर 11चा वर्ग वजा 11 केल्यास मला प्राप्त होणारी संख्या कोणती आहे, 11चा वर्ग 121 वजा 11 म्हणजे किती होणार 110. चला दोस्तांनो सूत्र सापडलेलं आहे. सर्व संख्यांची बेरीज, जी काही बेरीज येईल त्याचा वर्ग वजा 30 संख्या करायची आहे. मग आता दुसऱ्या त्रिकोणामध्ये काय होणार आहे, 12 अधिक 3 अधिक 1. 12 अधिक 3 अधिक 1 किती होत आहे दोस्तांनो 15 आणि 16 बरोबर. मग इथं मला काय करावं लागणार, 16चा वर्ग वजा 16 करावा लागणार. 16चा वर्ग असतो 256. 256 वजा 16 होत आहे किती तर 240. आणि मग अल्टिमेटली तिसऱ्या ह्याच्यामध्ये मला असाच काहीसा प्रकार करावा लागेल. 7 अधिक 8 अधिक 2. 7 अधिक 8 अधिक 2 होणार किती 17. आणि 17चा वर्ग वजा 17 केल्यास 289 वजा 17 अगर मी करीन तर माझं उत्तर येणार आहे 272. म्हणजे असणारे पर्याय बी. पालघर पोलीस भरती 2026 ला विचारण्यात आलेला प्रश्न. मग प्रश्न क्रमांक 6. आता इथं एक आकडा गायब झालेला आहे म्हणजे थोडक्यात या वरील 2 आकड्यांपासून मला मधली जी संख्या आहे ती प्राप्त करायची आहे. आता इथं कसं करता येणार आहे मला हा प्रकार, तर दोस्तांनो इथं लक्षात घ्या. या संख्येचा घन आणि या संख्येचा घन दोघांचा घन जर घेतला मी, 3चा घन येतोय किती 27. या 2चा घन येतोय किती 8. आणि दोघांची बेरीज करून टाकली तर उत्तर येत आहे मला किती 35. मग इथं परत एकदा दोस्तांनो 2चा घन आणि 1चा घन करणार मी दुसऱ्या त्रिकोणामध्ये. 2चा घन आहे 8, 1चा घन आहे 1. दोघांची बेरीज झाली 9 मधली संख्या. आता तिसऱ्या त्रिकोणामध्ये सुद्धा तोच प्रकार करावा लागणार. 4चा घन आणि 2चा घन करावा लागणार आहे मला. 2चा घन 4चा घन किती येतोय 64. 64 अधिक 2चा घन 8. दोघांची बेरीज येणार किती 72. या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय डी. आणि रायगड पोलीस 2026 ला विचारण्यात आलेला प्रश्न. मग प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 मध्ये मधली संख्या प्रचंड मोठी आहे बरोबर आणि बाहेरील संख्या छोट्या आहेत म्हणजे इथं वर्ग किंवा घनाचा वापर केलेला असणार. तर आता आपण काय करूया, या तिन्ही संख्यांचे घन घेऊन टाकूया. तिन्ही संख्यांचे घन. आता इथं 1चा घन होणार किती 1. 2चा घन होणार किती 8. 3चा घन होणार किती 27. आणि या तिघांची जर मी बेरीज करून टाकली तर उत्तर येईल माझं किती 36. मग आता इथं पण तोच प्रकार करायचा आहे. 4चा घन 5चा घन 6चा घन फाईन. मग आता इथं काय होणार आहे, तर 4चा घन किती येतो दोस्तांनो 64. नंतर 5चा घन येणार आहे किती 125. नंतर 6चा घन येणार आहे किती 216. आणि या सगळ्यांची बेरीज अगर तुम्ही करा तर ती निश्चितपणे येणार आहे 405. आता काहीसा तसाच प्रकार मला तिसऱ्या त्रिकोणामध्ये सुद्धा करावा लागणार. काय करावं लागणार आहे मला, या तिघांचे घन मला घ्यावे लागणार आहेत आणि प्रचंड मोठी संख्या येणार आहे. आता 7चा घन जो येतोय तो येतोय 343 अधिक
ठीक आहे. 8चा घन जो येतोय तो येणार आहे 512 आणि 9चा जो घन आहे तो आहे 729. आता या सगळ्यांची बेरीज करायची आहे मला. तर आता 9 अधिक 2, 9 अधिक 2 किती होणार आहे 11, 11 अधिक 3, 11 अधिक 3 14, बरोबर. शेवटी यायला पाहिजे माझ्या दृष्टिकोनातून 4. ओके, तर एक हातचाला देऊन टाकला, नंतर 2 आणि 3 4, 4 आणि 4 8, बरोबर. इथं आलं 8, नंतर 7 आणि 5, 7 आणि 5 12, 12 आणि 3 15. तर ऑब्विसली याचं उत्तर जे येणार आहे ते येणार आहे 1584, म्हणजे पर्याय ए. नागपूर कारागृह पोलीस भरती 2026 ला विचारण्यात आलेला प्रश्न. मग प्रश्न क्रमांक 8 दोस्तांनो, प्रश्न क्रमांक 8 आपल्याला पाहायचा आहे आणि कशा प्रकारे सोडवता येईल हे पण आपल्याला नीट निरीक्षण करायचं आहे. 5, 8 आणि 7 पासून मला मधली संख्या आणायची. आता मी सर्वप्रथम काय करणार, वरील दोन्ही संख्यांचा मी करणार काय दोस्तांनो गुणाकार. 5 गुणिले 8 अगर मी केलं तर येणार आहे किती 40. आता 40 पासून मला 33 आणायचंय, त्यामुळे मी काय करणार, खालची जी संख्या आहे ती वजा करून टाकणार, येणार 33. सूत्र सापडलं दोस्तांनो, वरील दोन्ही संख्यांचा गुणाकार वजा खालील संख्या. मग आता दुसऱ्या त्रिकोणामध्ये तोच प्रकार होणार, या दोघांचा होणार दोस्तांनो गुणाकार. 6 गुणिले 7 किती होणार आहे, तर ते होणार आहे 42 आणि 42 मधनं तुम्हाला किती वजा करायचे 10, म्हणजे उत्तर येणार तुमचं किती 32. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, या तिसऱ्या त्रिकोणामध्ये या दोन्ही संख्यांचा मी गुणाकार करणार. 5 गुणिले 9, 5 गुणिले 9 किती होणार आहे 45. 45 मधनं खालील संख्या जी आहे ती मी वजा करणार आहे, म्हणजे उत्तर येणार माझं किती 43. आता 43 पर्यायामध्ये आहे का, तर येस. आणि नवी मुंबई चालक 2026 ला विचारण्यात आलेला प्रश्न. मग प्रश्न क्रमांक 9 दोस्तांनो, आता इथं परत एकदा पाहायचं आहे आपल्याला की मधल्या ज्या संख्या आहेत 81 नंतर 169 या कोणत्या संख्या आहेत, वर्ग संख्या. आणि 81 जो आहे तो आहे 9चा वर्ग, म्हणजे बाहेरील संख्यांच्या माध्यमातून मला 9 आणावं लागणार आहे. आता कसं करणार मी, तर बाहेरील सर्व संख्यांची मी बेरीज करतोय. पहा, 2 अधिक 4 अधिक 3, 2 अधिक 4 अधिक 3 किती होणार आहे 9. आणि दोस्तांनो 9चा वर्ग बरोबर येतोय किती 81. चला दुसरा त्रिकोण पहा, दुसऱ्या त्रिकोणामध्ये 5 अधिक 2 अधिक 6, 5 अधिक 2 अधिक 6 किती होणार आहे 11 12 13. आणि मग 13चा वर्ग जो होणार आहे तो होणार आहे 169. मग आता तिसऱ्या त्रिकोणामध्ये तसाच प्रकार करावा लागणार दोस्तांनो आपल्याला. 4 अधिक 7 अधिक 1 ची बेरीज करावी लागणार मला. 4 अधिक 7 अधिक 1 या सगळ्यांची बेरीज जर करीन मी तर ती येणार आहे किती 12. आणि 12चा वर्ग बरोबर येतोय किती 144. मग या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे पर्याय बी, पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2026 ला विचारण्यात आलेला प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 दोस्तांनो, प्रश्न क्रमांक 10. आता 7, 9 आणि 21 आणि मध्ये दिलेले आहे 3. मग आणि बाकीच्या त्रिकोणांचं पण आपल्याला निरीक्षण करायचं आहे. तर कसं करू शकतो आपण हा प्रकार, तर पहिल्यांदा या वरील दोन्ही संख्यांचा जर मी गुणाकार करीन, 7 गुणिले 9 होतंय किती दोस्तांनो 63. ठीक आहे, खालची संख्या दिलेली आहे किती 21. जर या 63 ला मी 21 ने भाग देईन तर मला मधली संख्या प्राप्त होतीये पहा दोस्तांनो 3. मग दुसऱ्या त्रिकोणामध्ये तोच प्रकार 5 गुणिले 14 करणार मी. 5 गुणिले 14 अगर मी करीन तर उत्तर येणार माझं किती 70. आणि 70 ला मला भाग द्यावा लागेल खालील संख्येने, म्हणजे 10 ने भाग देणार, तर उत्तर आलं माझं किती 7, म्हणजे मधली संख्या. आता तिसऱ्या त्रिकोणामध्ये काहीसा तसाच प्रकार करावा लागणार, या दोघांचा गुणाकार करावा लागणार. 3 गुणिले 8, 3 गुणिले 8 किती होणार आहे 54. आणि 54 ला मला खालच्या संख्येने भाग द्यायचा आहे. 54 भागिले 9, 54 भागिले 9 किती होणार आहे दोस्तांनो, तर ते येणार किती 6, बरोबर. मग या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे पर्याय ए, कोल्हापूर पोलीस भरती 2023 ला विचारण्यात आलेला प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. आता 3 संख्यांपासून मला 38 आणायचंय. फाईन. आता काय काय करावं लागेल मला, सपोज मी बाहेरच्या सर्व संख्यांचे वर्ग जर घेतले, 2चा वर्ग किती येतोय 4, 3चा वर्ग किती येतोय 9, 5चा वर्ग किती येतोय 25. आणि या सगळ्यांची बेरीज जर मी करून टाकली तर ही बेरीज येणार आहे किती 38. चला आता दुसऱ्या त्रिकोणामध्ये तसाच काहीसा प्रकार करूया आपण.
हा आहे एकाचा वर्ग, तीनाचा वर्ग, साताचा वर्ग. आता एकाचा वर्ग किती येतो 1, तीनाचा वर्ग किती येतो 9 आणि साताचा वर्ग किती येतो 49. आणि या सर्वांची जर मी बेरीज करीन तर उत्तर माझं येणार किती 59, जे तुम्हाला मध्ये प्राप्त झालेलं आहे. आता तिसऱ्या त्रिकोणामध्ये तसाच प्रकार मी परत करणार. तिन्ही संख्यांचे मी घेणार काय दोस्तांनो वर्ग. 2चा वर्ग येतोय 4, नंतर तिकडच्या 4चा वर्ग येतोय 16 आणि 6चा वर्ग येतोय 36. आता 20 + 36 किती होणार आहे 56. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 56, जो की आहे पर्याय डी, चंद्रपूर पोलीस भरती 2024 ला विचारण्यात आलेला प्रश्न. मग दोस्तांनो प्रश्न क्रमांक 12. आता इथं त्रिकोणाच्या बाहेर संख्यांच्या ऐवजी त्यांनी अक्षर वापरलेली आहेत. काही डगमगून जाण्याचं कारण नाही. ए चा अनुक्रमांक जो असतो तो असतो 1, सी चा असतो 3 आणि बी चा असतो किती दोस्तांनो 2. तर इथं काय करावं लागणार आहे मला, परत एकदा या इथं ए चा स्क्वेअर, बी चा स्क्वेअर आणि सी चा स्क्वेअर म्हणजे वर्ग असं करावं लागणार आहे. थोडक्यात मला 1 चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग असं करावं लागणार आहे. आणि 1 + 4 + 9 किती होत आहे 14. बरोबर. आता इथं परत एकदा अक्षरांना आपल्याला त्यांचे क्रमांक देऊन टाकायचे. सी म्हणजे 3, डी म्हणजे 4, ई म्हणजे असतो किती 5, ई म्हणजे 5, एफ म्हणजे असतो किती 6 आणि जी म्हणजे असतो किती 7. आता दुसऱ्या त्रिकोणामध्ये काय करणार दोस्तांनो, या सर्व संख्यांचे मी घेऊन टाकणार काय वर्ग. आणि 3चा वर्ग येणार किती 9, नंतर 5चा वर्ग येणार किती 25 आणि 4चा वर्ग येणार किती 16. आणि या सर्वांची बेरीज जर तुम्ही केली तर निश्चितपणे 25 + 25 होणार किती 50. आता तिसरा त्रिकोण याच पद्धतीने सोडवायला जाणार मित्रांनो. या तिन्ही संख्यांचे मला काय घ्यायचे वर्ग घ्यायचे आहेत वर्ग. बरोबर. आता 5चा वर्ग येतोय किती 25 अधिक 7चा वर्ग 49 अधिक 6चा वर्ग 36. आता या तिघांची बेरीज किती येते दोस्तांनो आपण पाहू. 6 आणि 9 15, 15 आणि 5 किती झाले 20. ओके. नंतर इथे देऊन टाकले. नंतर 7 आणि 4, 7 आणि 4 11. म्हणजे यांची बेरीज जी येणार आहे ती येणार आहे 110. तो असणार आहे पर्याय डी, नवी मुंबई पोलीस भरती 2024 ला विचारण्यात आलेला महत्वपूर्ण प्रश्न. मग प्रश्न क्रमांक 13 साधारणतः त्याच टाईपचा दिसतोय. आकडे पण तसेच दिसतात. पण इथं पाहिल्यानंतर मला जाणवतंय 216 जो आहे किंवा तिकडे दिलेला प्रश्नचिन्ह, इथं वर्ग दिसतोय, इथं घन दिसतोय, त्याच्यावरून मी काही अंदाज लावू शकत नाही. तरी आपण दोस्तांनो प्रथमतः प्रत्येक अक्षराला त्यांचा क्रमांक देऊन टाकूया. 1, 2 आणि काय 3. नंतर 3, डी म्हणजे 4, ई म्हणजे किती 5, नंतर ई म्हणजे 5, एफ म्हणजे 6 आणि जी म्हणजे 7. आता या तिन्ही संख्यांपासून मला 36 आणायचे. तर मला काय करावं लागणार दोस्तांनो, मला सर्व संख्यांचे घन घ्यायचे आहेत. सर्व संख्यांचे घन. एकाचा घन 1, 2चा घन 8 आणि 3चा घन 27. आणि या तिघांची जर मी बेरीज करीन तर उत्तर येणार माझं किती 36. चला आता दुसरा त्रिकोण पाहूया आपण. इथं सुद्धा प्रत्येक संख्येचा मी घेऊन टाकणार काय दोस्तांनो घन घेऊन टाकणार. 3चा घन येणार किती 27, नंतर 4चा घन येणार 64 आणि 5चा घन येणार 125 आणि या सगळ्यांची बेरीज झालेली किती तर 216. नंतर तिसरा त्रिकोण अगेन त्याच पद्धतीने सोडवायचा दोस्तांनो. याचा घन, याचा घन आणि याचा घन. आता 5चा घन किती येतोय 125 अधिक 7चा घन किती येतोय 343 अधिक 6चा घन किती येतोय 216. आता या सर्वांची बेरीज करावी लागणार परत एकदा मला. 6 अधिक 3 9, 9 आणि 5 14. बरोबर. इथं लिहून टाकलं 4. नंतर 1 आणि 4 5, 5 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8. इथं लिहून टाकलं 8. 2 आणि 3 5, 5 आणि 1 6. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे असणार दोस्तांनो ते असणार आहे 684. 684 पर्याय दिसतोय मला पर्याय डी आणि नाशिक पोलीस भरती 2024 ला विचारण्यात आलेला प्रश्न. चला दोस्तांनो प्रश्न क्रमांक 14. आता प्रश्न क्रमांक 14 मध्ये त्रिकोणाच्या बाहेर 5, 3 आणि 4 अशा संख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यापासून मला आणायचं काय 19. चला अशा प्रकारे करता येऊ शकेल का
या दोन्ही संख्यांचा जर मी गुणाकार केला तर दोस्तांनो किती येतोय 5 गुणिले 3 होत आहे किती 15. 15 अधिक जर मी खालील संख्या जर ऍड केली त्याच्यामध्ये तर येणार माझं किती 19. फाईन. सूत्र मिळालंय दोस्तांनो आपल्याला वरील दोन्ही संख्यांचा गुणाकार अधिक खालची संख्या. आता प्रश्नचिन्ह इथं दिलेलं आहे त्यामुळं आपल्याला ही संख्या काढायची आहे. आता इथं 7 गुणिले 5 किती होणार आहे 35 आणि 35 अधिक खालची संख्या 6 म्हणजे किती होणार आहे 41. बरोबर. आपलं उत्तर जे असणार आहे ते 41. पण परत एकदा आपलं लॉजिक बरोबर आहे का नाही याचा पडताळा आपण तिसऱ्या त्रिकोणावरनं लावू. इथं 6 गुणिले 4 किती होत आहे दोस्तांनो 6 गुणिले 4 किती होत आहे 24 आणि अधिक मला खालची संख्या ऍड करायची आहे त्याच्यामध्ये तर 24 अधिक 5 होणार किती 29. 100% सगळ्या गोष्टी जमून येतात. ते उत्तर असणारे पर्याय सी ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2024 ला विचारण्यात आलेला प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15. आता परत एकदा आपल्याला नीट निरीक्षण करावं लागणार की बाहेरच्या संख्यांपासून मला आतली संख्या आणायची नेहमीसारखी. तर चला आपण काय करूया या सर्व संख्यांचा वर्ग करून पाहूया बरं. आता वर्ग जर केला 2चा वर्ग येतो 4 या 3चा वर्ग येतोय 9 आणि 4चा वर्ग येतोय 16 आणि या तिघांची जर मी बेरीज करीन तर उत्तर येणार आहे किती 29. नंतर दुसरा जो त्रिकोण आहे इथं पण वर्ग वर्ग आणि वर्ग. एकाचा वर्ग 1 3चा वर्ग 9 5चा वर्ग 25 बरोबर आणि यांची जी बेरीज काय जे येणार आहे ती येणार आहे किती 35 म्हणजे आली आहे पहा दोस्तांनो मधली संख्या. आता तिसरा जो त्रिकोण आहे त्यात सुद्धा तसाच प्रकार या तिन्ही संख्यांचा मला काय करावं लागणार आहे वर्ग करावा लागणार आहे आणि त्यांची बेरीज करावं लागणार आहे म्हणजे 2चा वर्ग 4 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25 आणि या सगळ्यांची बेरीज येते किती 45. 45 म्हणजे दोस्तांनो पर्याय बी गडचिरोली पोलीस भरती 2024 ला विचारण्यात आलेला प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16. बाहेरच्याकडे पण छोटे दिसतात ते मधला आकडा पण छोटा दिसतोय. तर आता हा प्रश्न कसा सोडवायचा 4 6 आणि 2 पासून मला आणायचे 4 बरोबर. बाहेरील तिन्ही संख्यांची आपण बेरीज करून टाकूया 4 अधिक 6 अधिक 2 किती होतीये बेरीज 12. पण मध्ये दिलेले 4 आता 12 पासून 4 जर आणायचं असेल मला तर 12 भागिले किती करावं लागेल मला 3. 12 भागिले किती करतोय दोस्तांनो 3 तेव्हा येत आहे 4. मग आता दुसऱ्या त्रिकोणामध्ये आपली ट्रिक बसतीये का 1 7 आणि 7 1 अधिक 7 अधिक 7 यांची बेरीज होतीये किती 15 आणि दोस्तांनो 15 भागिले 3 अगर मी करीन तो उत्तर येणार माझं किती 5 जी की आहे मधली संख्या. आणि तिसरा जो त्रिकोण आहे तो ऑब्विसली 3 अधिक 2 अधिक 4 3 अधिक 2 अधिक 4 3 अधिक 2 अधिक 4 यांची बेरीज येते 9 आणि 9 भागिले 3 मी करीन तर येणार उत्तर माझं किती 3 मधली संख्या म्हणजे आहे काय 3. ऑप्शन कोणतं आहे ऑप्शन डी. बघ प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 आपल्याला काढायचा आहे आणि कशा प्रकारे आपण तो काढणार आहोत. आता इथं पहा बाहेर 5 3 2 दिलेलं आहे मध्ये 50 दिलेलं आहे. तर आता पहिल्यांदा आपण काय करूया दोस्तांनो या बाहेरच्या ज्या संख्या आहेत त्यांच्या सगळ्यांची बेरीज करून टाकूया 5 अधिक 3 अधिक 2 केलं तर येणार किती 10 बरोबर. आता बेरीज आलेली आहे 10. आता या 10चं दोस्तांनो निम्म काय होतंय 10चं निम्म जे होतंय ते होतंय किती 5 बरोबर. आणि मला आता काय करायचंय या 10ला या 5 ने गुणून टाकायचंय 10 गुणिले 5 किती होणार आहे 50 बरं का दोस्तांनो. सूत्र लक्षात घ्या सर्वप्रथम मी केलेली आहे बाहेर संख्यांची बेरीज. जेवढी काही बेरीज येते त्याला मी 2 भाग देतोय आणि 2 भाग दिल्यानंतर जे काय उत्तर येत आहे तर बेरजेचा आणि याचा मी गुणाकार करून टाकतोय. चला आता दुसऱ्या त्रिकोणामध्ये पाहूया आपण 7 अधिक 3 अधिक 4 यांची बेरीज करणार मी तर येणार 14. 14चं निम्म जे येणार आहे ते येणार आहे किती 7 आणि दोस्तांनो इथं मला आता 14 आणि 7चा गुणाकार करावा लागणार 14 गुणिले 7 14 गुणिले 7 किती होत आहे तर 98 होत आहे बरोबर येते आपलं उत्तर. आता तिसऱ्या त्रिकोणामध्ये तसाच काहीसा प्रकार 9 अधिक 5 अधिक 4 दोस्तांनो 9 अधिक 5 अधिक 4 9 अधिक 5 अधिक 4 केलं बेरीज आली 18
बेरीज आली 18 आणि 18 बेरीज आल्यानंतर 18 भागिले मी किती करणार 2, तर ऑब्विसली इथं आलं काय 9. मग आता 18 गुणिले 9 करावं लागणार मला. 18 गुणिले 9, 18 गुणिले 9 अगर मी करीन तर किती येणार आहे, तर 162. म्हणजे पर्याय कोणता येणार आहे, पर्याय बी. अमरावती चालक पोलीस 2026 ला विचारण्यात आलेला प्रश्न. मग प्रश्न क्रमांक 18. आता प्रश्न क्रमांक 18 मध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं, 3 संख्या दिल्या आहेत 5, 8 आणि 2. तर सर्वप्रथम या ज्या 2 संख्या आहेत ना दोस्तांनो, यांची मी बेरीज करणार. चला पाहूया. आता 2 अधिक 8 किती झाले 10 आणि या 10 ला मी गुणणार वरच्या टोकाकडील संख्येने. 10 गुणिले 5 किती झाले 50. ओके. आता दुसरा त्रिकोण पाहायचा आहे मला की 4 आणि 8 या दोघांची बेरीज किती येते. 4 आणि 8 ची बेरीज किती येते 12 आणि 12 ला मला गुणावं लागेल वरील संख्येने म्हणजे 7 आणि 12 गुणिले 7 म्हणजे किती येणार 84. चला तिसरा त्रिकोण पाहूया दोस्तांनो. खालच्या 2 संख्या आहेत या दोघांची करून टाकायची आहे मला काय बेरीज. 9 अधिक 4 किती होत आहे 13 आणि 13 ला मला गुणायचं आहे दोस्तांनो वरील संख्येने म्हणजे 9 मला गुणावं लागणार आहे आणि 9 गुणल्यानंतर 9 त्रिक 27 म्हणजे 100%चं उत्तर जे असणार आहे ते असणारे पर्याय सी. अमरावती चालक पोलीस भरती 2026 ला आलेला प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. फाईन. प्रश्न क्रमांक 19. आता मधला त्रिकोण पाहिल्याच मला कळतंय तर ऑब्विसली तोच नियम पहिल्या त्रिकोणात सुद्धा लागणार. त्रिकोणाबाहेरच्या तिन्ही संख्या ज्या आहेत त्या तिघांची आपण बेरीज करूया. 4 अधिक 2 अधिक 5, 4 अधिक 2 अधिक 5 किती झाली ऍडिशन झाली 11. आता 11 पासून मला आणायचं आहे 33. तर दोस्तांनो काय होणार 11 गुणिले 3 बरोबर होणार किती 33. चला दुसरा त्रिकोण पाहूया आपण. बाहेरील तिन्ही संख्यांची बेरीज 3 अधिक 5 अधिक 2, 3 अधिक 5 अधिक 2 केल्यानंतर बेरीज येणार माझी 10 आणि परत एकदा 10 गुणिले 3 केल्यास मला उत्तर प्राप्त होईल किती 30. आणि नंबर 3 दोस्तांनो 5 अधिक 3 अधिक 1, 5 अधिक 3 अधिक 1 किती होत आहे तर ते 5 अधिक 3 अधिक 1 ते बेरीज येणार आहे किती 9 आणि मला 9 गुणिले किती करावं लागणार 9 गुणिले 3 करावं लागणार आहे म्हणजे उत्तर येणार माझं किती 27 जो की असणार आहे पहिला पर्याय नागपूर SRPF पोलीस भरती 2026 ला विचारण्यात आलेला प्रश्न. मग प्रश्न क्रमांक 20. आता थोडासा पॅटर्न बदललेला आहे पण लॉजिक्स अँड टेक्निक्स तेच असतात बरं का. आता इथं पहा बरं का, इथं खालच्या 2 संख्या पहा. या दोन्ही संख्यांची जर मी बेरीज करतोय ठीक आहे 6 अधिक 21 किती होत आहे ते होत आहे 27 बरोबर आणि वरती दिलेले 3 म्हणजे 27चं जर मी घनमूळ काढलं तर ते किती येणार आहे 3. मग पहा दोस्तांनो दुसऱ्या त्रिकोणामध्ये या दोघांची बेरीज करणार मी. 70 अधिक 55 किती होणार आहे 125 आणि 125चं घनमूळ जर मी काढलं तर येणार आहे 5 म्हणजे ही आली दोस्तांनो वरील संख्या. मग तिसऱ्या त्रिकोणामध्ये सुद्धा तोच प्रकार 73 अधिक 143. पहा लक्षात घ्या दोस्तांनो 73 अधिक 143 यांची बेरीज येणार आहे किती 216 आणि 216चं मला काढायचं आहे काय दोस्तांनो घनमूळ. ठीक आहे घनमूळ काढायचं आहे 216 म्हणजेच किती 6. या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी बुलढाणा पोलीस भरती 2026 ला विचारण्यात आलेला प्रश्न. आणि सरते शेवटी प्रश्न क्रमांक 21 दोस्तांनो त्याच टाईपचा प्रकार आहे. फाईन. इथं परत एकदा प्रत्येक त्रिकोणाच्या 2 खालच्या संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज करून टाकायची मला. 27 अधिक 9 किती होत आहे 36 आणि वर्गमुळात 36 म्हणजे किती 6 म्हणजे वरील संख्या. फाईन. या दोघांची बेरीज त्याचा वर्गमूळ काढला की वरील संख्या. आता दुसरा जो त्रिकोण आहे या दोघांची मला बेरीज करावं लागेल. 15 अधिक 10 करावं लागणार किती होणार 25 आणि दोस्तांनो वर्गमुळात 25 म्हणजे किती 5 वरील संख्या आलेली आहे. तोच प्रकार तिसऱ्या त्रिकोणामध्ये सुद्धा करायचा आहे दोस्तांनो आपल्याला. हा जो प्रकार आहे इथं या दोघांची मला काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. 81 अधिक 1 80 अधिक 1 सॉरी दोस्तांनो बरोबर किती 81 आणि वर्गमुळात 81 म्हणजे किती 9
पर्याय कोणता येतोय? डी येतोय. आणि अल्टिमेटली पोलीस भरती SRPF 2026 ला विचारण्यात आलेला प्रश्न होता. आता हे झाले 2023 पासून 2026 पर्यंत या घटकावरती विचारण्यात आलेले सर्व प्रश्न. जर आपल्याला व्हिडिओ लेक्चर जर आवडला असेल तर निश्चितपणे दोस्तांनो व्हिडिओ लेक्चर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद दोस्तांनो.